सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय आणि तो पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. मध्यपूर्व रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर दोन लहान चिमुकल्या आणि त्यांच्या मांडीवर पडलेला त्यांच्या आईचा देह. पण असं काय घडलं त्या मुलीसोबत जाणून घेऊया संपूर्ण घटना या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदंक. 24 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता मधेपुरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर एक 5 वर्षाची मुलगी आणि तिच्या लहान्या बहिणीसोबत आईचा मृतदेह मांडीवर घेऊन एका बाकावर बसली होती. त्या बराच वेळ झाल्यापासून तिथे बसलेला पाहून मधेपुरा रेल्वे स्टेशनवर उपस्थित लोक मुलीशी बोलण्यासाठी आले. लोकांनी त्यांची विचारपूस केली. त्यावर 5 वर्षाची शहनाज जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली की माझ्या पप्पांनी आम्हा दोन्ही बहिणींना एका हाताने धरले आणि इथे बसायचं सांगितलं. त्यांनी आईला खांद्यावर घेत घराबाहेर आणले. ते म्हणाले आईला बरं वाटत नाही, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. त्यानंतर त्यांनी मागच्या गेटने आम्हाला रेल्वे स्टेशनवर आणले. त्यांनी आम्हाला एका बाकावर बसवले आणि आईला माझ्या मांडीवर ठेवले. ते म्हणाले मी थोडे पाणी घेऊन येतो, ट्रेन आली की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, आई बरी होईल असं आम्हाला सांगितलं. आम्ही अनेक तास वाट पाहिली पण पप्पा अजूनही आले नाहीत. तिला माहिती नव्हतं की तिची आई पुन्हा कधीही उठणार नाही. ती तिच्या आईच्या चेहऱ्याला वारंवार हात लावत तिथे बसली. त्यानंतर लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनात असे आढळून आले की महिला 5 महिन्याची गर्भवती होती. तसेच महिलेच्या मानेवर दोरीच्या खुणा आढळल्या. पोलिसांच्या पुढील तपासादरम्यान 35 वर्षीय काजल कुमारीच्या पतीचे नाव मोहम्मद मुर्शिद आहे. पोलीस तपासात असे दिसून आले की काजलने 2018 मध्ये भाटकोरा वार्ड क्रमांक 8 येथील रहिवासी मोहम्मद मुर्शिदशी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या दोघांचीही घरे भाटकोरा गावात आहेत. मॅट्रिकच्या शिक्षणादरम्यान त्यांच्यात प्रेम झाले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या संमतीशिवाय कोर्ट मॅरेज केली आणि दोघेही पती पत्नी मधेपुरा येथे भाड्याच्या घरात त्यांच्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. लग्नानंतर मुर्शिदने काही वर्ष मधेपुरा येथे मजूर म्हणून काम केलं, पण त्याला तिथे पुरेसे पैसे मिळत नसल्याने नंतर तो त्याच्या कुटुंबाच्या चांगल्या जीवनासाठी कामानिमित्त पंजाबला गेला. तो वर्षातून 2दा मधेपुरा इथे येत असे. त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत राहत असे. काजल सोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्यासाठी 2024 मध्ये मुर्शिदने काजलला एक स्मार्टफोन विकत घेऊन दिला, जेणेकरून ते सहज बोलू शकतील. या दरम्यान या जोडप्याला 2 मुलीही झाल्या. सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण नोव्हेंबर 2025 मध्ये मुर्शिदला कळले की त्याची पत्नी काजल ते त्याच गावातील एक तरुण मोहम्मद अंजारशी 6 महिन्यापासून प्रेम संबंध आहे. ती तिचा नवरा मुर्शिदने स्वतःशी बोलण्यासाठी दिलेल्या फोनवरून दररोज तासनतास अंजारशी बोलत असे. यानंतर मुर्शिद मधेपुरा येथे आला आणि त्याने त्याच्या पत्नीशी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. त्याने तिला त्यांच्या मुलीची शपथही घ्यायला लावली, पण तिने त्याचे काहीच ऐकले नाही. मुर्शिदने काजलला असेही सांगितले होते की तो तिला तिच्यासोबत पंजाबला घेऊन जाईल, पण काजल सहमत झाली नाही. 10 डिसेंबर 2025 रोजी काजल घर सोडून अंजार सोबत गेली. मुर्शिदने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती परत आली नाही. काजल सुमारे 3 महिन्यापासून अंजारच्या घरी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. दोन्ही मुलीही तिच्यासोबत होत्या. जानेवारी 2026 मध्ये काजलने अंजारला सांगितले की ती 2 महिन्याची गर्भवती आहे. की मोहम्मद अंजारला समजताच तो काजल सोबत वारंवार भांडू लागला. यावर गावातील एका नौसाद नावाच्या नागरिकाने पोलिसांना असे सांगितले. दररोज रात्री ते दोघेही जोरजोरात भांडायचे. त्यांच्यात अनेक शारीरिक झटापटी व्हायच्या आणि नौसाद पुढे म्हणाले 23 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजताही अशाच प्रकारे त्यांच्यात वाद झाला. दोघेही जोरजोरात भांडत होते, पण सुमारे अर्ध्या तासानंतर आवाज थांबला. दरम्यान आम्हाला मुलांचे रडणे ऐकू आले, पण अंजारने दोघांनाही शांत केले आणि झोपवले. आम्हाला वाटले की प्रकरण शांत झाले असेल, म्हणून आम्हीही शांतपणे झोपलो. पण 24 फेब्रुवारी रोजी सकाळी जेव्हा नौसाद उठले आणि बाहेर गेले, तेव्हा आम्हाला अंजारच्या घरी कुलूप असलेले दिसले. दोन्ही मुलीही तिथे नव्हत्या. काही तासानंतर पोलिसांना माहिती मिळाली की काजलचा मृतदेह मधेपूर रेल्वे स्टेशनवर आढळला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अंजारने स्वतः महिलेची हत्या केली आणि तिला रेल्वे स्टेशनवर नेऊन ठेवले. चौकशी दरम्यान तिचा पहिला पती मुर्शिद फोनवर म्हणाला 23 फेब्रुवारीच्या रात्री काजलने मला फोन केला, मला वाचवा, मला एका खोलीत बंद केले, मला मारण्याचा कट रचला गेलाय. तिने त्याला सांगितले की मी आता तुमच्याकडे येत आहे. मुर्शिदचा दावा आहे की त्याच्या पत्नीला धोका होता. त्याने सांगितले की तो पंजाबमध्ये आहे, त्यामुळे तो लगेच पोहोचू शकला नाही. या संभाषणाचा कॉल रेकॉर्ड देखील समोर आले. मंगळवारी दुपारी FSL घरी पोहोचले आणि खोलीतून नमुने गोळा केले. टीमने ज्या घरात काजलने गळफास घेतल्याचा आरोप आहे त्या खोलीची तपासणी देखील केली. पोलिसांनी अनेक महत्त्वाचे पुरावे सील केले आणि ते सोबत घेतले. महिलेचा फोन देखील जप्त करण्यात आला. इन्स्पेक्टर दिलीप कुमार म्हणाले प्राथमिक तपासात पोलिसांना शरीरावर हलक्या खुणा आढळल्या. हा गळफास नसून आत्महत्या करण्याचा प्रकार आहे की खून केल्यानंतर फाशी दिल्यासारखे दाखवण्यात आले. हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. आम्ही सर्व बाजूने तपास करत आहोत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आई गेलीये, वडील दूर पंजाबमध्ये आणि आता या 2 चिमुकल्यांच्या मुलींचे पुढे काय? हा खून आहे की आत्महत्या? अंजार दोषी आहे की अजून काही वेगळे सत्य समोर येणार आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.